आज आलेली ताईच्या मैत्रिणीची नणंद. तर ताईची मैत्रीण आलेली आज दुपारी आमच्याकडे जेवायला. तर तिची नणंद पण आली होती. तर ती हिंदी असून खूप मराठी चांगली बोलत होती. बंटी तू घरी जा. आणि तिला आणि बंटी खूपच इम्प्रेस झाले. पण ती बंटीपेक्षा लहान असणार आहे. तिचं पॉलिटिक्स वगैरे ती सगळ्या ह्याच्यात हुशार आहे. तिचं नॉलेज वगैरे एकदम चांगलं होतं. ती शेअर करत होती त्यामुळे खरंच असं वाटत होतं. बंटी तू अभ्यास करतोयस की काय चाललंय? मी तुझ्याशी गप्पा पण मारतोय ते अभ्यास पण चालू आहे. पण तिचा एकदम तू इतका चांगला अभ्यास केलाय ना. बट तू आता ब्लॉग बनवतेस म्हणून तुला सांगितलं. ओ तुम्हाला चान्सच नाही प्रशंसा करायला. मी असताना तुम्हाला प्रशंसा काय करायची आहे? माझी प्रशंसा करा ना तुम्ही. तुझं तर पॉलिटिक्सचं नॉलेज तर जबरा आहे, जबरा. जबरा तू काय खातोय? मी आपलं तू दिलंच ते खातोय. ओके वा. विटामिन सी. विटॅमिन सी. विटॅमिन सी ओके. शरीरासाठी खूप चांगलं. ते आम्हाला पण माहिती. आजारी माणसाने खाल्लं पाहिजे, लवकर रिकव्हरी होते. हां तर मंडळी आपले व्लॉग्स काही दिवस येत नव्हते किंवा आम्ही शॉर्ट्स बनवत नव्हतो. त्याचं रिझन हे होते की संकेत नोव्हेंबरमध्ये खूप आजारी होता आणि त्यानंतर मग बरेच दिवस ते म्हणजे आतापर्यंत तो लिव्हवरच आहे. ऑफिसला जात नाही अजून, जॉईन नाही केलं. डिसेंबर रिकव्हरीमध्ये गेला आणि आता ऑफिसला जायची वेळ आली आहे. हो तर त्याच्यामुळे आमचे व्लॉग्स वगैरे काही येत नव्हते कारण चान्सच नाही मिळाला बनवायला. आता येतील. प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. हे संकेतचं ब्रीदवाक्य आहे जे मगाशी संकेत शिकवत होता ना बबलीला. बबली तुला मगाशी संकेत शिकवत होता ना की असं म्हणतात ना ते प्रत्येक बँकांची वेगवेगळी ब्रीदवाक्य आहेत करून. ते आता मला कळलं की संकेतचं ब्रीदवाक्य ते आहे डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बस बबली इथे अभ्यास करते की रील बघते? अभ्यास करते. आम्ही एवढे नवीन नवीन कंटेंट क्रिएट करतो. तुम्ही जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं तर आम्हाला कसं अजून हुरूप येईल. वी विल गेट. आम्हाला असं जसं काय म्हणतात त्याला ते नवीन चेतना येईल, चेव येईल. मालवणी भाषेत आपल्या काय चेव येईल. नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी सपोर्ट करा तसं आम्हाला तसं आम्ही. तर अशा प्रकारे काय बोलतेस ताई? मजेत आहे. म्हणजे बबली ना किती मस्त स्माईल करते ना. काय पण बोला बबली स्माईल एक नंबर आहे. अशी जरा करते ना ती गडबड करते अशी डोळे. ये वाला यही मागताय. तू जरा फॉल्ट आहे ना तिचा त्यामुळे तशी आहे. असं दे तू तुझा फॉलो. लफडा फाउंड. बबलीने ही स्माईल दिल्यापासून तर क्रिशचा गाणं फेमस झाला. क्रिशचा गाणं सुनेगा. किरीस का गाणं सुनेगा. किरीसने वैताग दिला नाही. बबली ऍक्टिंग भारी करते त्या गाण्याची. किरीस का गाणं ले बेटा अशी जोर लावते. एकदा बोली ट्राय कर ना. जस्ट ट्राय. नाही तू कर ना. अगं तू त्याशी करत होतीस पण तुझा व्हिडिओ मी काढला नव्हता. जस्ट लुकिंग लाईक वाव. वा. काय मग संकेत आता कसं वाटतंय तुला? आता बऱ्याच दिवसानंतर तू आता कॅमेरा समोर आहेस आणि तुला कसं वाटतंय? तब्येत वगैरे तुझी कशी आहे? खूप छान वाटतं. रिलॅक्स. फिलिंग रिलॅक्स. रिलॅक्स. पण तुला जरा थोडंसं चाललं पण पाहिजे यार रात्री. तसं मी दररोज चालत जातो. स्वप्नात चालायला जातोस? मी पुन्हा येईन. येऊन येणार कोण? बंटी शिवाय आहे कोण? मी पुन्हा येईन. काय बोलतोस? कसा? मी पुन्हा येईन. ओ वाव. या आला की था. मी पुन्हा येईन. तुम्ही सर्व कोण आहे वो? कौन है जो सपनों में आया? चल घेऊन दे त्याला अभ्यास करू दे. अच्छा ठीक आहे ना. मी कुठे काय बोलतोय. मी फक्त जस्ट आज म्हटलं खूप दिवसानंतर मला एक ब्लॉग बनवायचा होता तर काही टॉपिक नव्हता. सो मी म्हटलं की जे आपले चाललंय ते बनवायचं. तुला काय वाटतं बंटी? कारण की माझ्याकडे काही टॉपिक पण नव्हता. मी कुठे बाहेर फिरायला पण जात नाहीये. त्यामुळे मला असं वाटलं की आज बनवायचं. त्यामुळेच बोलते. सो मला काही ब्लॉग वगैरे बनवता नाही आलं. सो मी म्हटलं की आता जे आपले चाललंय त्याच्यावरती एक नवीन ब्लॉग बनवते. सिम्पल. बरोबर आहे ना? तेवढंच. बाकी काहीच नव्हतं. सो मंडळी मी जसं तुम्हाला म्हणाली तसं की खूप दिवसापासून संकेत आजारी होता. त्या आजारपणामुळे मी कुठे जाऊ पण शकली नव्हती आणि त्यामुळे मला व्लॉग वगैरे काही बनवता पण आलं नव्हतं. तर फायनली आता हा व्लॉग मी असंच बनवला. म्हटलं घरात जे चाललं आहे ते बनवायचं. सो खूप दिवसानंतर व्लॉग माझा बनला आहे. सो तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा.
थँक्यू